अग्निशामक विभाग ड्रायव्हर ऑपरेटर या पदावरती दिनांक 2/2/1993 रोजी जॉईन झालो मी. आज जॉईन झाल्यावर गेलो सर मी एकटा आलतो आणि आज रिटायर झालो. आज रिटायर होत आहे तर सगळं माझा परिवार घेऊन मी आलो आणि घरी परत चाललो. प्रॉपर कोणतं गाव तुमचं? हर्सूल. माझं गाव हर्सूल आहे. तुम्ही आता प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहे, काय अनुभव तुमची? काय अनुभवलंय माझं गाडी पोहोचवणं अर्जंट मध्ये आणि तिथे रेस्ट कॉल कधी असलं ते मला नाता जमली पडत ते पण काम करतो मी. काम झाल्याशिवाय ना परत येतो मी. आणि हे तुमच्या सहकार्याला काय आव्हान सहकार्यानं आता त्यांनी काही अडचण कधी आली तर आम्ही त्यांनी बोलावं. आम्ही केव्हा पण रात्री बेरात्री सपोर्ट साठी. सेवानिवृत्तीनंतर पुढच्या काही योजना आहे का, सामाजिक धार्मिक तुमचं काय? अजून तर काही नातं हे केलं मी, पण आता रिटायर झाल्यावरती देव धर्म तर करणं घे. म्हणजे अजून जॉब वगैरे करणार काही? जॉबचं काही नाही आता सध्या काही नाही. मी मोहन मुंगसे, उपअग्निशमन केंद्र अधिकारी. गेल्या 30 वर्षापासून मी या दलात नोकरी करतोय. आज माझा सेवानिवृत्तीचा गौरव सोहळा झाला. मी ह्या 30 वर्षामध्ये कमीत कमी 25 ते 27,000 डेड बॉड्या काढलेल्या आहेत. आणि विशेष करून हा दल मराठवाड्यामध्ये कुठेही जसा कॉल आला की तिथे जायला तत्पर हजर राहतो. भरपूर घटना आहे की तिथं 2006 मध्ये एक कावसान गावला खूप मोठा पूर आला होता. तिथं कावसान गावामध्ये कमीत कमी 70 ते 80 लोक अडकलेली होते. त्यांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी बाहेर काढलेले. त्याच्या आधी 2022 मध्ये लासूर शिवारात पुरा गाव शिवार पाण्यात वेढलं गेलं होतं. तिथून 70 लोक बाहेर काढली होते. एक माझ्या जीवनातला एक खतरनाक आणि सगळ्यात जास्त जो रेस्क्यू कॉल झाला तो परभणी जिल्ह्यात जिंतूर येथे एक तलाठी वाळू चोरला पकडायला गेला होता आणि स्वतः बुडून गेला. तर त्याला एक चॅलेंज झालं होतं माझ्यासाठी की याला कसं काढायचं. मी त्या 1.5 मिनिटाच्या आत बाहेर काढलं त्याला. आता हे थोडं आजच करायसारखे भावना काय भावना नाही व्यक्त करू शकत. आता हे एकदम डिपार्टमेंटचे तोडल्या गेल्यासारखे आहे. ते हळूहळू जर गेलो असतं तर बरं वाटलं असतं, पण एकदम तोडलं गेलं त्यामुळे थोडंसं समजू शकतो. आनंद आहे, एकदम आनंद आहे. अजून काय प्लॅनिंग केलं नाही तर नाही काही केलं नाही. नाही काही नाही. पॉलिटिक्स पासून तो मोहन मुंगसे.